नमस्कार मैत्रिणी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मस्त अशी आपण फ्लावर भुर्जी बघणार आहोत. तर 1/2 किलो फ्लावर घेतलेले एकदम बारीक अशी कट करून घ्यायचे आणि त्याला पाण्यात ठेवून घ्यायचे. 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्या, कारण काही फ्लावरमध्ये किडे असतात, आळे असतात. धुवून मिठाच्या पाण्यात ठेवलेलं आहे फ्लावर. आधी शिजवून उकडून घ्यायची नाही आहे, एकदम फ्लावर भुर्जी करायची सुकी मस्त अशी टिफिनसाठी. तर पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. जिरा मोहरी टाकते अर्धा चम्मच. मस्त असे तडतडू द्या. बघा, दोन्ही एकत्र नसतात ना, जिरा मोहरी. तर हे करपण्याआधी आपल्याला कढीपत्ता टाकायचे. कढीपत्ता सुद्धा छान भाजली पाहिजे. बघा, कढीपत्ता सुद्धा कडकडीत भाजलेले आहे. आता ह्यात बारीक कट केलेला एक कांदा टाकलेला आहे मोठा. आता ह्याला लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात. जर चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक कमेंट करायला विसरू नका. खूप व्हिडिओजला सपोर्ट केला, वाच टाईम आपला वाढलेला आहे. सबस्क्रायबरसुद्धा एका महिन्यात भरपूर वाढलेलं आहे. सगळ्यांना धन्यवाद. सबस्क्राईब केला तर आपले नवीन जुने सर्व रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतील. आणि हे बारीक कट केलेला 3 टोमॅटो घेतलेले मीडियम आकारचे. आता ह्याला पण व्यवस्थित टोमॅटोला सुद्धा मऊसूत होईपर्यंत भाजून घेऊयात. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी ह्यात आपल्याला मीठ टाकून घेऊयात. मिठाचं म्हणजेच खारटने टोमॅटो लवकर शिजते. एकदम मस्त अशी भुर्जी करणार आहोत आपण फ्लावरची. त्यामुळे सर्व आपले मसाले जे आहेत व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला. आणि हे पांढरे तीळ आहेत, 1 चमचाभर पांढरे तीळ टाकून घेऊयात. त्याला पण व्यवस्थित भाजून घेऊयात. व्हिडिओ पूर्ण बघता पण लाईक करायचं विसरून जाता. व्हिडिओ बघता बघता एक लाईक ठोका. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं माझ्या चॅनलला त्यांना मनापासून धन्यवाद. व्हिडिओ लाईक करायचं विसरलात, लाईक करा. आता हे काळे तिखट आहे, 1 चम्मच काळे तिखट, अर्धे चम्मच हळद आणि 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकलेलं आहे. ह्याला पण व्यवस्थित तेलात भाजून घ्यायची आहे. 1 नंबर भुर्जी लागते, खूप टेस्टी लागतो. एकदम चमचमीत असं तिखट छान लागतो. नक्की ट्राय करा. आता हे जिरा पावडर आहे आणि हे धनिया पावडर आहे. 1 चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच धनिया पावडर टाकून घ्या. सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, तरच आपली भाजीला टेस्ट येणार. बघा, पूर्ण टोमॅटो कांद्याला मसाल्याला सगळं पाणी सुटते. आता ह्यात कट केलेला फ्लावर टाकून घेऊयात. हे 1/2 किलो फ्लावर आहे. तुमच्या जेवढा असेल त्याच्यानुसार कांदा टोमॅटो वगैरे ॲड करा. आता ह्याला व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. पूर्ण भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात.
आपल्या फ्लॉवरमध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं नाही आहे, भुर्जी करायचं आपल्याला एकदम सुखी टिफिनसाठी. त्यासाठी पाणी ॲड करायची नाही आहे. आता ह्याला थोडंसं 2 ते 3 मिनिट वाफून घेऊयात. अजून बाकीचे आपल्याला इन्ग्रेडियंट ॲड करायचे आहेत. आणि हे टोमॅटो लिंबू आहे. लिंबू थोडासा रस येण्यासाठी आपल्याला लिंबू आधी पद्धतीने हाताने हे करून घ्या, त्याला वळून घ्या, जेणेकरून रस लवकर येईल. छान व्यवस्थित कट केले हो बघा. इकडे 2-3 मिनिटं वाफून घेतलेला आहे आपण फ्लावर. आता ह्यात लिंबू पिळून घेऊयात. लिंबू पिळून आता ह्याला व्यवस्थित ते मिक्स करून घ्या. मी अर्धाच लिंबू पिळलेला आहे. आंबट चटपट असं खूप छान टेस्ट लागतो. जर हे लिंबू नसेल तर 1 चमचाभर दहीसुद्धा टाकू शकता. आणि हे खोबऱ्याचं किस आहे, 2 चमचे खोबऱ्याचे किस घेतलेला आहे. सुका असेल तर सुका घ्या, कच्चा असेल तर कच्चा घ्या. त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला. व्हिडिओ अजूनही लाईक केला नसेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना मनापासून धन्यवाद. तुमच्या सपोर्टने लवकरच आपल्या चॅनल चर्चेत येणार आहे. पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आपले फ्लॉवर जवळपास शिजत आलेलं आहे. अजून 4 ते 5 मिनिट वाफून घ्यायचे आपल्याला. वाफून घेतल्यावर 1 चमचाभर फक्त पाणी टाकायचे. पाणी टाकून परत 2 मिनिट वाफून घ्या. वाफून घेतल्यावर परत 2 मिनिट ह्याला व्यवस्थित चमच्याने हलवूया. बघा फ्लॉवर कसली भाजी मस्त रेसिपी तयार झाली ना. तर चला नेक्स्ट रेसिपी भेटू.